शंकरदासांच्या माडीवरच्या घराचा प्रसाद हळूहळू रांगणाऱ्या निशांतने एक दोनदा घेतला होता. शंकरदासांचं घर मुलांच्या दृष्टीनं धोक्याचं वाटत राहायचं. तशातच ओबाही एकदा खड्या जिन्याची पायरी घसरून खाली आल्या. गुडघ्या कपाळाला त्यांना लागलं. तसं शंकरदासाचं घर बदलायचं ठरलं. काय योगायोग होता कोण जाणे, पण आवडेंचं घर नेमकं त्यावेळी रिकामं होतं असं कळलं. आवडेंचं घर आम्ही सप्टेंबर-ऑक्टोबर 75ला सोडलं. मे 77 पर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. उभयतांचे रुसवे फुगवे गेलेले. आवडेंच्याच निमंत्रणावरून मी परत त्यांच्या घरी जायचा निर्णय घेतला. याला 2 कारणं होती. एक तर ते खाली होतं, ओबा निशांच्या दृष्टीनं सोयीचं. दुसरं, माझा PhDचा अभ्यास सुरू झालेला. शिवाजी विद्यापीठ हे जवळ होतं आणि नोकरीचं ठिकाण कोरगावकर हायस्कूल तेही जवळ होतं. घर बदलून राहतो तोच एके दिवशी सकाळी वनुताई अचानक मुंबईहून ओबांना पाहण्यास म्हणून आली. मी सायंकाळी शाळेतून परत येतो. तो घरात बांधाबांधी सुरू झाल्याची पाहून क्षणभर काय चाललंय ते कळेच ना. ओबांना मी मुंबईला घेऊन जाणार असल्याचं वनुताईनं थोडा फणकारातच मला सांगितलं. मला माझी चूक कळे ना. विचार विनिमय करून माझी चूक असेलच ती माझ्या पदरात किंवा खिशात घालून ओबांना नेलं असतं तर मला काही वाटलं नसतं. पण गरज सरोने वैद्य मरो असं वागणं मला खटकलं. एव्हाना ताईनं दीप्तीला जन्म दिलेला. तिच्याकडं कोणीतरी पाहणं गरजेचं होतं. ताईची नोकरी लक्षात घेता ते आवश्यक होतं. पण असा परस्पर निर्णय घेणं मला खटकलं. त्यापेक्षा माझ्या कायम लक्षात राहिलेली गोष्ट अशी की ओबांचं सारं सामान, दागदागिने, पैसा अडका सारं नेल्यावर घरात त्यांची एक बशी आणि सतरंजी चुकून राहिली होती ती मागून घेणं. शिवाय कॅनरा बँकेत त्यांच्या खात्यात पैसे काढून 8 रुपये शिल्लक होते ते मागणं. ते मी मनी ऑर्डरने पाठवले. त्या दिवशी लक्षात आलं, असलेली माणसं नसलेल्याला नेहमीच कसपटा समान मानत असतात. मी माझ्या मेहनतीनं आपलं अस्तित्व, आपली ओळख घडवत आलो. इतक्या टोकाच्या कटुतेनंतरही सारं मागं टाकायच्या माझ्या स्वभावामुळे मी वेळ येईल तसे संबंध बांधत गेलो. घरचे काय आणि परके काय. साऱ्यांशी बेरजेनी राहायचं ठरलेलं असल्यानं ताईसह साऱ्यांशी माझं अतूट नातं कायम आहे. यात उलटपक्षी सामंजस्याचाही वाटा असतो. त्यामुळं आज आम्ही उभयता एकमेकांच्या सुखदुःखात एकच असतो. ओबा गेल्यानंतर 1 वर्षच आम्ही आवडेंच्या घरी काढलं. मेच्या सुट्टीत दादा मूर्ती घरी आलेले. उन्हाळ्यात आलेल्या माकडांपैकी एकानं पप्पांच्या आजीतला ओरखडलं. मुला पाहुण्यात चेष्टेवारीत झालेल्या बाचाबाचीची जागा गैरसमजानं घेतली. दुसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणे पप्पाने आम्हाला घर सोडायला हुकूम दिला. पुनश्च हरिओम. परत बोरगावकर टेलरची मनधरणी. यावेळी राजारामपुरीतलं 5व्या गल्लीतलं माळींचं कौलारू मातीचं सारवायचं घर आमच्या नशिबी आलं. घरमालक रात्री ढोसून बरळत राहायचे. नाही म्हणायला मालकीण समंजस होती. तिला आपल्या परिस्थितीची जाणीव होती. शेजार बरा होता. इथं 3 वर्ष काढली खरी, पण या घरानं माझ्या घडणीतील अनेक चांगल्या वाईट प्रसंगात मला साथ दिली. हे घर अनेक अर्थानं अविस्मरणीय ठरलं. ओबांच्या प्रसंगानं आईला आश्रमातून सोडून आणण्याचं सारखं मनात येत राहायचं. पण तिच्या पदरी माझ्याच वयाची तिची पोटची पोलिओग्रस्त मुलगी ज्योत्स्ना होती. ती माझी ताईसह आईला आणायचं ठरलं. आणलंही, पण ताईचं विक्षिप्त वागणं, बोलणं यामुळं राहतं घर सोडायची वेळ आली. शेवटी ताईसह पंढरपूरला परतावं लागलं. माझ्या आयुष्यातलं ते फार मोठं अपयश होतं.
आमच्या या चंद्रमौळी घरातही येणारे जाणारे नित्याचे होते. मीठ भाकरी मिळेल त्या पाहुणचारात आली गेली मंडळी खुश असायची. एकदा मुंबईहून अक्का सपरिवार आली होती. ती मुंबईत फ्लॅटमध्ये राहायची. भाऊजी ESIC मध्ये मोठे अधिकारी होते. कोकणातून येऊन आमच्याकडं पाहुणचार घेऊन जाणार म्हणून मी आणि रेखानं मोठी तयारी केलेली. ठरल्याप्रमाणे भाऊजी सपरिवार आले. पण आमची उघडी न्हाणी, सारवायची जमीन, कौलारू घर पाहून त्यांचं अस्वस्थ होणं स्वाभाविक होतं. सकाळीच आलेले तासाभरात त्याने सांगितलं, तू गैरसमज करून घेऊ नकोस, मी भिडस्त नाही, भिडे भिडे पोट वाढे आपल्याला पसंत नाही. माझे आळवेकर म्हणून इथं पाहुणे आहेत, मोठे बँक अधिकारी आहेत, क्वार्टर आहे त्यांना, आम्ही तिकडे जातो. मुलं इथं मातीत राहणं शक्य नाही. माझ्या निशांतला ते आपल्या छोट्या मुलीला स्पर्शही करू देत नसत. स्वारी सकाळी 9ला गेली. सायंकाळी 6च्या सुमारास परत टांगा दारात हजर. त्याचं काय आहे ते आपल्याच नादात असतात. साधं मुलीला दूधही विचारलं नाही. त्यांच्या या वक्तव्यावर आम्ही पामर काय बोलणार होतो. त्यांना मग सुदाम्याचे पोही गोड लागले हे वेगळं सांगायलाच नको. PhDचा अभ्यास समेवर येऊन ठेपलेला. 1978-79ची गोष्ट असावी. त्यावेळी आई अचानक आजारी पडली म्हणून पंढरपूरला जाऊन पाहून आलो. आश्रमातला एक दिवस तिला मनासारखा वाटू लागलेला. ताईमध्ये जीव गुंतलेला. वयानं ती थकत चालली होती. देवादिकांचं तिला खूप असायचं. जेवणापेक्षा तिचे उपवासाचे दिवसच अधिक भरायचे. पूर्वी झेपायचं, आता पेलवत नव्हतं. मी समजावून सांगून परत आलो. 2च महिने गेले नसतील. पंढरपूर बालकाश्रमाचा तत्कालीन अधीक्षक अहिररावांचा तातडीनं निघून या असा निरोप आला म्हणून गेलो. पाहिलं, आई बेवारशी प्रेताप्रमाणे दवाखान्यात जिन्याखाली वळचणीत पडली होती. कोणी तिचं काही करत नव्हतं. डॉक्टरांनी कुष्ठरोग झाल्याचं निदान केल्यानं तिला तडकाफडकी नोकरीवरून कमी केलेलं. ती पुरती कोसळून गेली होती. सुन्या, माझी सुटका कर रे इथून, आता सोसत नाही असं म्हणाली. यापूर्वी जेव्हा जेव्हा मी तिला न्यायला गेलो तेव्हा ताईच्या बहाण्यानं इच्छा असूनही तिनं येण्याचं नाकारलं होतं. मीही ताईला नेण्याचा प्रयोग करून फसलो होतो. आता पोटच्या गोळ्याच्या मायेची कुंडलं गळून पडली होती. जिथं फुलं वेचली तिथं गोऱ्या वेचणं आईला अशक्य झालं. अहिररावांनी समजुतीची भूमिका घेतली. आईच्या विकलांगतेनं ताईही कृश झालेली. दोघी शेवटचे क्षण मोजत होत्या. मी म्हटलं, ताईचं आईला नेता आलं असतं, पण भाड्याचं घर, ताईचं अपंगत्व, विक्षिप्त वागणं केवळ अशक्य. आईचं सारं करण्याचं रेखानं स्वेच्छेनं स्वीकारलं होतं. तिला मुलाची काळजी वाटायची. शेवटी आईचं सर्व स्वतंत्र ठेवायचं ठरलं. प्रथम तिचं मन तयार नव्हतं, मग समजावलं. अगं, मी बाबा आमटेंकडे जाऊन मग काय उपयोग? हा रोग संसर्गजन्य नाही, सारं अज्ञान आहे, इत्यादी इत्यादी. ते सारं खरं, पण तिथं व्यवहाराच्या थांब्याला गाडी थडकायची. शेवटी ताईला संस्थेनं कायमचं सांभाळावं, मी आईला कायमचं ताब्यात घ्यावं असं ठरलं. परत
मला ओबांचं संस्थेद्वारा बहिष्कृत करणं आठवलं. संस्थागत व्यवस्थेत तुमची उपयोगिता हेच तुमचं सुरक्षा कवच असतं. यूज अँड थ्रो हे तत्वज्ञान जागतिकीकरणाच्या कितीतरी आधी बालकाश्रम रिमांड होममध्ये प्रचलित होतं हे मी अनेकदा अनुभवलंय. पुढं मी संस्थाचालक झाल्यावरही उतार वयात उद्ध्वस्त झालेले कितीतरी कर्मचारी बंधू भगिनी मी अनुभवले. आश्रमी संस्कृती व्यवहारी असते. तिला विचार नसतो, भावना नसते, कृतज्ञतेचं वैर असतं तिच्याशी, असतो शुद्ध व्यवहार. आईला कोल्हापुरात माळ्यांच्या घरात आणलं. डॉक्टर GS मिर्जे हे आंतरभारतीयमुळे परिचित होते. त्यांना दाखवलं, त्यांनी धीर दिला. त्यांनी RR चौगुलेंना चिठ्ठी दिली, तपासणी केली, रक्त, त्वचा साऱ्या परीक्षा झाल्या. कुष्ठरोग नसल्याचं त्यांनी सांगितलं. अतिश्रम, उपास, विचार, काळजीनं ती उन्मळली होती. रक्त साकळत चाललेलं, हाताच्या बोटांवरचे फोड यातूनच उद्भवलेले. उपवास बंद केले. दूध, फळं, औषधं, विश्रांती साऱ्यातून ती सावरत गेली. 2 महिन्यात नॉर्मल झाली. आश्रमात कोणत्याही रक्त, लघवी, त्वचा इत्यादीच्या तपासणीशिवाय कुष्ठरोगाचा निष्कर्ष आश्रमीयांच्या मानसिक कुष्ठतेचाच जावई शोध असल्याचं लक्षात येत गेलं. वाईटातून चांगलं होतं म्हणतात, तसंच झालं. या काळात रेखानं आईचं जे केलं ते तिनं ओबांचंही केलं नव्हतं. आईला रेखाच्या शुश्रूषेनं जीवनदान मिळालं. आई आलेल्या काळात प्रारंभीच्या दिवसात तिचं जखमाने जखडलेलं शरीर, त्यात उंदरांचं रात्री अपरात्री लचके तोडणं सारं आठवलं की पुढं आई 15 वर्षे निरोगी आणि समाधानानं आयुष्य जगली यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. आईच्या आयुष्यवर्धनाचं, मानसिक स्वास्थ्याचं सारं श्रेय रेखाचं. पुढचा आमचा सारा संसार सुदाम्याच्या पोह्यांचाच राहिला, पण तो अधिक गोड होत गेला. तर आयुष्यात आम्ही अनुभवलं की कधी काळी आम्हाला कसबट मानणारी मंडळी आता आमच्याशिवाय त्यांचं पान हलत नाही आणि आमचंही त्यांच्याशिवाय. मागं टाकलं तरच पुढं जाता येतं हे परिस्थितीनं मला दिलेलं जीवन पाथेय, तेच माझ्या आयुष्यात नेहमी समृद्ध करीत राहिलं आहे. सन 1960-65चा काळ आठवतो मला. या काळात अनाथाश्रम, रिमांड होम सारख्या संस्थात अनाथांच्या शिक्षण आणि पुनर्वसनासंबंधी एक ठोकताळा ठरून गेला होता. मुलं मुली शिकावी एवढीच धारणा होती. साक्षरतेत समाधान मानण्याचा तो काळ होता. हायस्कूलला गेलेल्या मुलामुलींचा मॅट्रिक होण्यापेक्षा नॉन मॅट्रिक म्हणून घेण्यात कल होता. मॅट्रिक म्हणजे केम्ब्रिजच अशी स्थिती. मुलांचा अगदीच उद्धार करायचा तर त्याला IITला, IITला नव्हे ITIला पाठवायचं. मुलीला शिवणाच्या क्लासला धाडायचं. अशा काळात मी गारगोटीच्या मौनी विद्यापीठातून DRS एज्युकेशन हा BA BEd समकक्ष पाठ्यक्रम पूर्ण केला. तोही भारतात सर्वप्रथम येऊन. याचं आश्रमी जगतात अर्थातच मोठं अप्रूप होतं. यानं उच्च शिक्षणाच्या उर्मी माझ्यात जागल्या. शिवाय माझ्यापेक्षा कमी गुण मिळवणारी मुलं विद्यापीठात नियमित शिकत होती हाही माझ्या ईर्षेचा, असूयेचा नव्हे ईर्षेचा भाग झालेला. MA B+ झालो. लगेच मी प्राध्यापक होऊ शकत होतो, पण 1975चा काळ माझ्या ध्येयधुंद धडपडीचा होता. आंतरभारतीनं केलेल्या गुणवत्तेच्या उपेक्षेनं माझ्यात PhDचं स्फुल्लिंग जागवलं. चौकशी करता करता कळलं की PhD व्हायचं तर अगोदर संशोधक मार्गदर्शक म्हणजे गाईड शोधावा लागतो. तेव्हा शिवाजी विद्यापीठात, म्हणजे 1976ची गोष्ट आहे, तेव्हा शिवाजी विद्यापीठात हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच गाईड उपलब्ध होते. प्रत्येकाची वेगळी तऱ्हा होती. एक होते त्यांच्याकडं जागा शिल्लक नव्हती. दुसरे मोठे विद्वान ग्रस्त होते, त्यांच्याकडे अद्याप कोणी नाव नोंदवायचं धाडस केलं नव्हतं. हा बैल मुझे मार कोण करणार. तिसरे नुकतेच दाखल झालेले, त्यांचं शिकवणं अनुभवलेलं, तज्ज्ञ पण तांत्रिक ग्रस्त. बाकी इतरही जनपरगावचे म्हणून गैरसोयीचे. तरी साऱ्यांकडे गेलो. सर्वांनी टोलवाटोलवी केली. मला साहित्य संशोधनाचा ध्यास लागलेला. तेव्हा मग मी कुलगुरूंचीच भेट घेतली. त्यांनी मला डॉक्टर चंदूलाल दुबेंना परत भेटायला सांगितलं. मी त्यांना भेटलो. राजाराम महाविद्यालय नुकतंच स्थानांतरित झालेलं. ते रेक्टर होते.
त्यांच्या निवासस्थानी फेऱ्या झाल्या. त्यांच्याकडं जागा शिल्लक नव्हती. त्यांनी सरजू प्रसाद मिश्रांचं नाव सुचवलं. माझी कोणतीच पूर्वअट नव्हती. मी एकलव्य व्हायचं केव्हाच ठरवलेलं. डॉक्टर दुबेंनी डॉक्टर मिश्रांकडे माझी शिफारस केली आणि मला एकदाचे गाईड मिळाले.